तो तर दुसरीकडे टीम सचिन 11 माथेरान अजय बसमाचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम म्हटलं तर दोन्ही टीमकडे टॅलेंट भरपूर आहे आणि आता 4 ओव्हरच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सचिन 11 माथेरान. तर एकीकडे टॉस जिंकला टीम खोपवली टीमनं आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा एक चांगला निर्णय जरूर पाहायला मिळाला त्या टीमकडे आपल्याला पाहायला बोलतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण ओमकार पारधी आणि अजय भस्मा या दोन महत्वाची विकेट असणार आहेत टीम सचिन 11 माथेरानसाठी. या दोन खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये चांगला कमबॅक करावा लागेल कारण इथं जास्तीकरण चेसिंग सहजरित्या पूर्ण होतात आणि चांगली बॅटिंग आता या दोन खेळाडूंना करावं लागेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती टीमचे कॅप्टन गोल आपण पाहतोय खोपलू टीम कडनं कुमारला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सापड्याला सुरुवात दोन्ही टीमला दिव्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती अजय बसमाला पाहतोय. अजय बसमाचा वार पलटवार पहिल्याच बॉल वरती आलाय नो आणि त्याच्यावरती हल्ला चढवला जातोय. बॉल चला बॉर्डर लाईनच्या पलीकडे फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल केला होता आणि थोडा स्वागत केलं अजय बसमानं 4 धावेनं आणि थोडा 4+1 धावा मिळतील 5 आणि संघाचं श्रीगणेश जरूर पाहायला मिळतो. टीम बॅटिंग करत असताना सचिन 11 माथेरान टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. अजय बसमा एक अष्टपैलू खेळाडू आहे सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूचं नाव जरूर चर्चेत आहे. पहा काय फटका पाहायला मिळतो त्याच दिशेला फटका पाहायला मिळतोय आणि इथून फटकाही भरपूर चांगला आहे. बॉल चाललाय 1 बाब सीमा पार येतो अजयच्या बॅट मधना बॅक टू बॅक दुसरा चौकार. एक धाव जरूर पाहायला मिळाले आणि एका धावीने धावसंख्येत बदल धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच त्याच्यावरती आक्रमण जरूर पाहायला मिळतं. गॅप मध्ये बॉलला ढकलला जातोय लॉंग लिझर मध्ये ट्रॅव्हल केला जातोय आणि बॉल चाललाय 2-2 करत 1-2 बाब सीमा पार आलाय अजय ब्रँड चौकार. अजय बसमाची एक खासियत आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट क्षेत्ररक्षण म्हणून या खेळाडूच्या नावावरती देखील एक बाईक जरूर पाहिली गेल्या आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील अप्रतिभ खेळ राहिला होता अजय बसमाचा. पहा सन्मान देण्याचा प्रयत्न गॅपमध्ये फक्त बॉलला दिशा दिली. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि थोडा 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात कारण अजयला ठाऊक आहे पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावांची गरज आहे त्या धावा जरूर आपल्यावरती पाहायला मिळाल्यात आणि थोडं 2 धावा मिळाले. 2 धावेने धावसंख्येत बदल धावसंख्या धावफलकावरती लागले गेले 17 धावा. अप्रतिम बॅटिंग अजय बसमाची राहिली गेल्या. या षटकात आपण विचार केला तर 2 चौकार जरूर पाहायला मिळाला. थोडासा गोलंदाज कुमार नाराज असणार आहे कारण त्याच्यावरती पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या अजय बसमाकडनं पाहायला मिळते. गॅप शॉट पाहायला मिळते. फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षकाला चकमा देत बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे आलाय अजून एक चौकार. धावा मिळतील 4 आणि इथून षटक आपण जर विचार केला तर पहिलं षटक इथं संपलं जातं हे पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत असणार आहे. 2 धावा जरूर पाहायला मिळाल्या. 2 धावेने धावसंख्येत बदल धावसंख्या धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. दुसरं षटक आपण पाहतोय दीपकचं. थोडंसं हाही गोलंदाज थोडंसं महागडा ठरला गेलाय कारण दीपक वरती देखील 2 मोठे हल्ले चढवले गेलेत. ओमकारच्या बॅट मधना 2 षटकार जरूर पाहायला मिळालाय आणि फ्रीडची सध्या आता अजय बसमाला आहे. फ्रेट वरती देखील हल्ला चढवला जातोय. ही आहे अजय बसमाची ओळख. कॅप्टन कुल का म्हटला जातोय सचिन टीम माथेरानचा त्याचं प्रत्युत्तर जरूर या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय अजयच्या बॅट मध्ये षटकार. करतोय तुम्हाला 2-3 वेळा सूचना दिलेत. मॅचेस चालू आहे थोडंसं सहकार्य करा. या मॅचेस जसे संपतील त्याच्यानंतर बिंदास तुम्ही खेळा. खेळपट्टीवरती खेळ तरी काही प्रॉब्लेम नाहीये कारण आज फायनल दिवस आहे त्याच्यामुळे मॅचेस
पटापट होणार आहेत, त्याच्यामुळे खेळाडूंना मी विनंती करतोय जे व्यासपीठाच्या बाजू जे मुलं खेळत आहेत त्यांना विनंती असेल की आतमध्ये चेंडू फेकू नका प्लीज. गोलंदाज तयार. दीपकला पाहतो आपण, फक्त गॅप शोधलाय आणि फक्त बॉलला दिशा दिली आहे. गॅप मध्ये बॉलला ढकलला, एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण पाहायला मिळते. जरूर जोरदार आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं फलंदाज सेफ आहे आणि इथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट केले जात आहे. 2 धावेने धावसंख्येत बदल, 43 धावा धावफलकावरती लागले गेलेत. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर ह्या षटकांमध्ये 3 षटकार आले गेलेत. 2 षटकार ओमकार पारधीच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि फ्रेडच्या बॉलवरती अजय बसमाने देखील तो वार केला होता आणि अप्रतिम बॅटिंग सध्या दोन्ही बॅट्समन कडून पाहायला मिळते. गोलंदाज तयार. दीपक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय, क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न आहे. फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळते. दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण पाहायला मिळते. 2 धावेने षटक क्रमांक दुसरं संपलं जात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोड्याशा धावा भरपूर चांगल्या आल्या होत्या आणि इथून या षटकांमध्ये धावा कुठेतरी कमी पाहायला मिळतात. म्हणजे गीतेश या गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. छोटा पॅक बडा धमाका आणि अप्रतिम सध्या गोलंदाजी गीतेश या गोलंदाजीची राहिली गेली. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकललाय, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून 1 धाव मिळाले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून चांगली रनिंग द विकेट पाहायला मिळते आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि 2 धावा मिळाले. 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाखल करत होती. 50 धावा लागले गेलेत. अप्रतिम खेळी या 2 खेळाडूंच्या माध्यमातून राहिले गेले. एकीकडे अजय बसमाद, दुसरीकडे ओमकार पारधी. सलैमीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजूनही दोन्ही खेळाडू चांगल्या रीतीनं बॅटिंग लाईन सध्या पाहायला मिळाले. सचिन टीमकडे बॅटिंग लाईन भरपूर आहे. 4 ते 5 खेळाडू भरपूर चांगल्या रीतीने बॅटिंग सध्या पाहायला मिळाले. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केला जातोय. येतोय अजय बसमाच्या बॅट मधनं अजय ब्रँड 6. धावसंख्येत बदल, धावसंख्या 56 धावा लागल्या गेलेत आणि इथून 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. आपण अजयचा विचार केला तर 12 बॉल मध्ये आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळते. सध्या अजय बसमा 37 धावांवरती खेळतो. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आता 5 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जर 5 बॉल मध्ये जर चांगली बॅटिंग जर झाली तर नक्कीच अजय बसमाचा अर्धशतक पाहायला मिळेल का, हे देखील पाहणं आता फार महत्वाचं असणार आहे. आणि स्ट्राईक एंडवरती सध्या अजय बसमाला पाहतोय आपण. पुन्हा एकदा वेगवान टप्पा, पंचांचा इशारा, नो बॉल आणि या फ्री हिटची संधी असणार आहे आता अजय बसमाला. चांगला कमबॅक करावं लागेल खोपोली टीमला, कारण खोपोली टीमचा पण जर विचार केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर चांगल्या धावा आल्या आणि त्याच्यानंतर तिसरं षटक थोडंसं चांगलं पाहायला मिळालं होतं आणि तो फ्री हिटची संधी अजय बसमाला पाहतोय. फ्री हिट वरती हल्ला चढवला जातोय. ही खासियत आहे या खेळाडूची. काय फटका पाहायला मिळालाय. बॉल चला बॉर्डरला इच्छा पलीकडे येतो अजयच्या बॅट मधून. अजून एक दमदार षटकार, धाव मिळतील 6. हा सध्या स्क्रीन वरती पाहतोय माथेरानचा वंडर बॉय अर्थात अजय बसमा, टीमचे कॅप्टन कोल का दाखवलं जातं त्याचं प्रत्युत्तर पाहायला मिळतोय सध्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळालाय. अजूनही 7 धावींची गरज अर्धशतकासाठी अजय बसमाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन, गॅप मध्ये बॉलला ढकलला जातोय. फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1 धाव मिळाले, थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळते आणि इथून दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या धावफलकावरती लागले गेले तर 66 धावा जरूर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 5 धावींची गरज अर्धशतकाला आपण पाहतोय. अजय बसमा स्ट्राईक हिंडवरती
की अजय बसपाचा जल्लोष या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बॅटच्या जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथून विकेट किपर आपण पाहतोय कुमारला आणि वेगवान टप्पा पाहायला मिळाला होता आणि इथून अजय सारख्या फलंदाजाला मात्र जागेवरती थांबवण्याचं काम खरं तर गोलंदाजांनी केलं जातंय. रुपेशला पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती आहे, तर एकीकडे अजय बसमा पाहतोय स्ट्राईक रेट वरती. अप्रतिम बॅटिंग राहिली गेली या खेळाडूची. फुलटॉस बॉल, वा भाई वा, फटका भरपूर चांगला आहे. एक धाव जरूर पाहायला मिळते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून बॉल थोडस स्लो पाहायला मिळालाय. फटका भरपूर चांगला होता. मी तर म्हटलं होतं की हा सीमापार झाला असता, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडस स्लो पाहायला मिळाला आणि इथून 2 धावा जरूर पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल लागले गेलेत 68 धावा दाखल लागले गेलेत. अजून या षटकाचा आपण जर विचार केला तर गोलंदाज तयार, पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका. हा फटका फसला जाते, क्षेत्ररक्षक आहे. हे 1 धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. इथून तिसऱ्या धावेवरती फलंदाज रनआउट झालाय. इथून धावसंख्या पोहोचली गेली आहे, धावफलकीवरती लागले गेले तर 70 धावा. येणारे 24 बॉल मध्ये 71 धावांचं लक्ष ठेवलंय. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय खोपोली टीमला 71 धावांचं लक्ष